सर्वांना कसे आहात सर्वजण. भिगवण प्रकरणातली ती मुलगी आहे ना, तिने आता कोर्टाला सांगितलेलं आहे की मी माझ्या आईकडे किंवा मामाकडे राहायला जाईल. तर चांगलीच गोष्ट आहे है ना. चांगलं झालं एखाद्याच्या मुलीला अक्कल आली आणि तिने चांगला योग्य निर्णय घेतला की मी माझ्या आईकडे जाईन किंवा मामाकडे जाईन. आणि बातम्यामध्ये सांगतात हे की त्या मुलीने असा जबाब दिलेला आहे कोर्टाला की मला माझ्या आईकडे किंवा माझ्या मामाकडे राहण्याची इच्छा आहे. मला कुणाकडे राहायचं नाही. त्या मुलीला इथे ठेवलं होतं ना, सुधारगृहात, बाल सुधारगृहात ठेवलं होतं ना. 4-5 दिवस झालं ती तिथंच होती. त्यामुळं तिचं झालं असेल मतपरिवर्तन आणि चांगलीच गोष्ट आहे. जरी आता तिला ते वाटत असेल की आपण हे केलं, परंतु त्यात तिचा योग्य निर्णय आहे. तिने आईच्या बाजूने उभी राहिली आता. चुका झाल्या तर झाल्या, पण त्या सुधारणं पण आपल्या हातात आहे ना. चुकावर चुका, चुकावर चुका करत बसण्यापेक्षा योग्य निर्णय घेऊन बाजूला व्हायचं. आणि मी तर म्हणते योग्य निर्णय घ्यायचा. एकच निर्णय घ्यायचा. इकडं अर्धं, तिकडं अर्धं नको. एकच निर्णय घ्यायचा. काय असेल ते असेल, परंतु मला हे असंच वागायचं. खरं किंवा खोटं, म्हणजे चांगलं किंवा वाईट. काही-काही लोकं काय करतात, थोड्या दिवसासाठी चांगलं राहतात, परत सरड्यासारखे रंग बदलतात. त्यात काही फायदा नाही. त्यात नुकसान होतं. म्हणून एकच निर्णय घ्यायचा. ह्यात त्रास असू, दुःख असू, सुख असू, कोणी माझ्याबरोबर असू नसू, परंतु एकच निर्णय, माहिती का? आणि सांगायचं म्हणजे होईल कालांतराने तिच्यात सुधारणा आणि होतात. सुधारतात काही-काही मुली, आहे की नाही? आणि सुधारणं हेच चांगलं असतं ना. चूक झाली त्याच्यावर सुधारणा करणं आणि परत तसं न वागणं हेच महत्त्वाचं असतं. बघू आता काय होतंय काय नाही. पण ती तर बोलली की मला माझ्या आईकडं किंवा माझ्या मामाकडं जायची इच्छा आहे. चांगलीच